नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण काठपदरच्या साडीवर बघणार आहोत 36 साईजचा प्रिन्सेस ब्लाउज कटिंग. तर आपण याचे व्हिडिओ पूर्ण बघूया आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा ब्लाउज पीस आहे आणि आपल्याला याला पूर्ण काठांवर दंडावर घ्यायचे आहे पूर्ण काठ. तर सविस्तर माहिती बघूया. 1 मीटर मी अस्तर घेतले याच्यासाठी. तर आपण उंची बघूया. 13 इंचाची उंची आहे, तर आपण याच्यामध्ये 14 इंच टाकू. 14 इंचावर मी एक मार्किंग केली. आता 36 छाती आहे, तर आपल्याला शोल्डर टाकायचे 5.5 इंच. परत एकदा आपण 14 इंचावर मार्किंग टाकायची. ,5.5 इंच शोल्डर घेतले बघू शकतात आणि 5.5 इंचच आपण मोंड्यासाठी पण घेतले. आता 9 इंच घडी येते. तर घडीमध्ये आपल्याला 2 इंच जास्त घ्यायचे शिलाई मार्जिनसाठी. अर्धा इंच आपण पाठीमागे येऊ. कंपल्सरी आपल्याला अर्धा इंच पाठीमागे जायचे, म्हणजे फिटिंग व्यवस्थित येऊन जाते मोंड्यामध्ये. कुठेही चून वगैरे काहीच पडत नाही. 1.5 इंच पाठीमागचा याला गोल आकार द्यायचा आहे आणि 1 इंचाने फ्रंटला आकार द्यायचा आहे. तर परत एकदा मी तुम्हाला सांगते, उंची आहे 14. 13 इंचाचा ब्लाउज शिवून होईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त करू शकतात. फक्त मग तुम्हाला जे शोल्डरचं माप, मोंड्याचं माप ते एकच टाकायचं आहे अशा पद्धतीने. तर 2.25 इंच गळा घ्या किंवा 2.5 इंच घ्या, एकदम परफेक्ट बसतो. असं काही नाही 2.25 घेतलं आहे आणि 2.5 पण घेत आहे, तर 2.5चा पण छान बसतो. कोणाला इथं ब्रॉड लागतं गळ्याजवळ, कोणाला कमी ब्रॉड लागतं, त्याच्यासाठी मग मी 2.25 इंच घेतले. आता हा पाठीमागचा गळा आहे, तर पाठीमागचा गळा 10 इंचाचा आहे, तर आपण 10.5 घेऊ, म्हणजे शोल्डरवरती अर्धा इंच मुडपण्यात जाते. आता वरती गळा आहे 2.25चा, तर खाली गळा आपल्याला कितीचा घ्यायचा आहे? जवळजवळ अर्धा इंच जरी आपण जास्त घेतला तरी चालते. बघूयात. कंबर आहे 31 इंच, तर 31चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. जेवढा चौथा येतो त्याच्यामध्ये आपण 2.5 इंच मिक्स करू. चौथा भाग आला आहे जवळजवळ 8 इंचाला 1 लाईन कमी, तर त्यानुसारच आपण घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण 2.5 इंच मिक्स करू. 1.5 इंचावर पुन्हा एकदा एक मार्किंग केली. हे झाले आपली शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आता याची आपल्याला कटिंग करायची. आता तुम्ही याच्यामध्ये गळ्याला आकार वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकतात. पाठीचा भाग एकदम व्यवस्थित आपण कट करून घेतलाय. आता आपल्याला फ्रंट भाग कट करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, इकडच्या बाजूने मी 1.5 इंच ठेवले. ह्या लाईनपासून ह्या लाईनपर्यंत मी 1-2 ठिकाणी पॉईंट आखून घेते किंवा सरळ जरी आपण आखून घेतलं तरी चालते. आणि नंतर परत एकदा मी ही लाईन आपल्याला 1.5 इंचाची जास्त आखून घेते. आता बघू शकतात. आणि हा जसा भाग आहे पाठीचा आपण कट केलाय. आता हे थोडंसं खाली वर होतं म्हणून मग मी ही लाईन आखली. आता आपण ह्या लाईनला बरोबर हा पाठीचा भाग जोडून घ्यायचा आहे. आणि नंतर आपण सगळं आखून घेऊया. जसं आहे तसं आपण पूर्ण आखून घेतले. आता याच्यामध्ये बदल काय करायचा आपल्याला, फ्रंट भाग अर्धा इंचानी थोडासा पुढंच असतो, म्हणजे हा पाठीमागचा भाग झाला आणि हा फ्रंट भाग झाला. आता आपण इथं गळा घेऊया. ह्या लाईनपासून 2.25 इंच एक मार्किंग केली. फ्रंट गळा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंचाचा, शिवून तो
6 इंचाचा बरोबर होऊन जातो. अशा पद्धतीने आता आपण काय करायचंय, 1 इंच मी याला जास्त घेते. हर एक प्रिन्सेस ब्लाउजला 1 इंचाने आपल्याला जास्त घ्यायचंय. आपण हा नॉर्मल आपण याला हे शिवणार आहोत, आपल्याला 3 पीस मध्ये नाहीये. जसे तुम्ही कमेंट करता त्यानुसार आपण व्हिडिओ नक्की बनवू. आता 1 इंच आपण कंपल्सरी जास्तच ठेवते. आता काय करायचंय, ह्या लाईन पासून 3.5 इंच आपण घेतले वरती. वरून टक्स पॉइंट आलाय कस्टमरचा 10 इंचावर. तर आपल्याला ही लाईन ह्या लाईनला कव्हर करून घ्यायची. आता आपल्याला चेस्ट नुसार पण आपण माप घेऊ शकतो. तर इकडून आपण 1.25 इंच घेऊया ह्या बाजूनी आणि इकडचं आपल्याला 1.5 इंच घ्यायचंय. तर बघूया, ही लाईन आपल्याला इथे जॉईन करायची. क्रॉस मध्ये केली तरी चालते. अशा पद्धतीने आता आपण इथे किती घेतलं, 1.25 इंच. तर तेच आपल्याला आपण परत एकदा चेक करू. सॉरी, 1.5 इंच घेतले. बघू शकतात, तेच 1.5 इंच आपण बाहेरच्या बाजूने घेतले आणि ही लाईन मग आपल्याला वरती कव्हर करायची. इथं आपण ही लाईन आपल्याला जॉईंट केली बरोबर. आता हा जो भाग आहे तो आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि हा जो आहे हा इकडच्या बाजूला आपल्याला जोडून घ्यायचा आहे. ही जी आपली लाईन आहे. आणि याला मग आपण आकार देताना बघूया कशा पद्धतीने याला आकार द्यायचा आहे. प्रिन्सेसला खूप सुंदर पद्धतीने आकार आलाय. आता याला जर तुम्हाला क्रॉस पट्टीचा शिवायचा असेल तर तशी कमेंट करा. आपण अशाच याच्यामध्ये तशी पण कटिंग करून दाखवू. त्याच्या अगोदर पण मी बऱ्याच ब्लाऊजची कटिंग तुम्हाला दाखवली. आवडली का नाही नक्की कमेंट करा. कारण ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता त्यावेळेस मला खरं सांगते भरपूर आनंद होईल का मला प्रश्न विचारणारे आहेत आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. आता आपण हे टक्ससाठी जे 1.5 इंच 1.25 इंच जे माप घेतले, हे जर हेवी चेस्ट असेल तर आपण याच्यामध्ये पण जास्त घेऊ शकतो. आता ही जी एक्स्ट्रा लाईन होती ही आपल्याला कट करायची आणि ही गळ्यापासून आपल्याला तिरकी घ्यायची. कारण आपल्याला जे मी तुम्हाला दाखवते, आता हा जो भाग होता बरोबर अशा पद्धतीने जवळजवळ, तर आपण 1.5 इंच इथे घेतलं. इथून आपल्याला गळ्यापर्यंत पुन्हा एकदा तिरका घ्यायचा आहे. कारण हा आपल्याला कशामध्येही कामा येणार नाही. तर आपल्याला इथपर्यंत घ्यायचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. अशा पद्धतीने हा भाग निघला याचा. तर खूप सुंदर याची कटिंग झाली. आता आपण काढणार आहोत बाही. तर आपल्याला बाही काढायच्या अगोदर आपल्याला घडी चेक करायची. 36 छातीचा ब्लाऊज आहे तर याला घडी कितीची आली पाहिजे, तर आपल्याला मोंडा अगोदर चेक करायचा आहे. तर बघूयात 8 इंचाचा मोंडा आलाय तर 9.5ची तरी आपल्याला घडी लागेल. आता कस्टमरची बाही आहे 10 इंचाची, तर आपल्याला 11 इंचावर एक मार्किंग करायची. कारण 1 इंच आपल्याला जास्त घ्यावा लागतो. दंड घेर आहे 5.5 इंच, त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स करायचे. समोरच्या बाजूने आपण 3.5 इंचावर एक मार्किंग केली आणि नंतर याला आकार देऊन घेतला. ही लाईन आपल्याला इथे जॉईन करायची आणि ही लाईन आपल्याला इथे जॉईन करायची. तर कमी वेळामध्ये खूप सुंदर पद्धतीने याची आपली कटिंग झाली. तर व्यवस्थित कटिंग झाली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे 2 चॅनल आहेत, तर हर एक व्हिडिओ खाली आपण दुसऱ्या चॅनलची लिंक देतोय, तर ते पण चेक करा.
कारण सगळे कामं आपले वेगवेगळे असतात. दोन्ही चॅनलवर आपण एकच काम दाखवत नाहीत. तर हा ब्लाऊज पीस, तर याच्यावर आपण करणार आहोत याची कटिंग. आता अगोदर आपण बाही कटिंग करायची. बाही कटिंग करताना मी डायरेक्ट सरळ कट केलाय कपडा, किंवा मग अशा पद्धतीने जरी केला तर ज्यावेळेस आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे त्यावेळेला आपण आकार देऊन घेऊ. ही बाही कटिंग झाली. आता उरलेल्या कपड्यामध्ये आपण पाठीचा भाग कट करायचा आहे आणि इतर पार्ट आपल्याला कट करायचे आहेत. तर बघूयात. अशा पद्धतीने मी आता पाठीचा भाग टाकून घेतला आहे. पाठीचा भाग आपला काढून झाला आहे. आता बाकीचे पार्ट मी काढून घेते. व्हिडिओ जास्त मोठा होतोय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.